नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या आयुष्यात एक गोष्ट अगदी ठरलेली असते. आपण कितीही कष्ट करू द्या, रात्रंदिवस एक करू द्या, पण आपल्या कष्टापेक्षा, आपल्या प्रगतीपेक्षा आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना एकच गोष्टीची लय पडलेली असते, ती म्हणजे बबड्याचा पगार किती. अहो, सख्या बापाला ठाऊक नसतं पोरगा काय करतोय, पण गल्लीतल्या काकांना आणि नात्यातल्या मावशीला आपण महिन्याला किती कमवतो हे जाणून घ्यायची लय घाई असते. लग्नाचा सण असो, एखादं कार्य असो किंवा रस्त्यात गाठ पडो, यांचा एकच ठरलेला गुगली बॉल असतो. हा, मग किती मिळतोय महिना? आता अशा वेळी राग तर लय येतो, पण नातं सांभाळून त्यांना कसं गप्प करायचं ते सुचत नाही. पण काळजी करू नका, चला तर पाहूयात 7 अशा भन्नाट युक्त्या ज्यामुळे समोरच्याचा आदरही राखला जाईल आणि तुमचा पगारही गुपित राहील. नंबर 1, इतका मिळतो की डाळ रोटी व्यवस्थित चालते. अहो काका आणि मावशी, आपल्या गावच्या मातीत एक लय भारी गोडवा आहे आणि तोच गोडवा या उत्तरात लपलाय. जेव्हा एखादा शेजारी किंवा नातेवाईक लय खोदून पगार विचारतो ना, तेव्हा वादावादी न करता हे उत्तर अगदी मधासारखं मऊ आणि आदरयुक्त वाटतं. या वाक्याचा सोपा अर्थ असा की तुमच्या आशीर्वादानं आणि देवाच्या दयेने माझ्या घरातली चूल मस्त पेटतीये, पोटभर अन्न मिळतंय आणि कुटुंब सुखात आहे. यात कुठेही अहंकार नाही की फुशारकी नाही. ही आपली जुनी गावरान संस्कृती आहे, जिथं पैशाच्या आकड्यापेक्षा समाधानाला जास्त मान दिला जातो. हे ऐकल्यावर समोरच्या माणसालाही वाटतं की पोरगा लय गुणी आणि नम्र आहे. मग त्यांचा पुढे बोलायचा धीरच सुटतो आणि असू दे बाबा, सुखात राहा असं म्हणून ते स्वतःहून गप्प बसतात. थोडक्यात काय तर समोरच्याचा आदर ठेवून आपली खाजगी गोष्ट गुपचूप जपायची ही एक नंबर 1 गावरान युक्ती आहे. नंबर 2, खर्चाचा पाढा वाचणे. पगार किती मिळतो यापेक्षा आजकाल खर्च किती वाढलाय यावरती थेट विषय वळवायचा. जेव्हा गावाकडचं किंवा नात्यातलं कोणी पैशाची चौकशी करतं, तेव्हा आपण अजिबात न डगमगता लय आदराने म्हणायचं, काय सांगावं मावशी, पगार तर येतो हो, पण आजकाल महागाईने पुरतं कंबरडं मोडलंय. भाजीपाल्यापासून ते रेशन पर्यंत सगळं कसं गगनाला भिडले. त्यात रूमचं भाडं, पोरांची शाळा, लाईट बिल आणि बँकेचे हप्ते भरता भरता महिन्याच्या शेवटी खिशात फुटकी कवडीही उरत नाही. पगार कुठे येतो आणि कुठे जातो याचं कोडं मलाच सुटलेलं नाही. असं अगदी हसमुखाने आणि नम्रतेने सांगितलं की समोरचा माणूस पण विचार करायला लागतो, कारण महागाईचा फटका तर सगळ्यांनाच बसतोय. हे ऐकून समोरच्याला आपल्याबद्दल सहानुभूतीच वाटते आणि तो पगार विचारण्याचा नाद सोडून स्वतःहूनच विषय बदलतो. एकाच फटक्यात समोरच्याचा मानही राखला जातो आणि आपला पगारही गुपित राहतो. नंबर 3, इन्कम टॅक्सचं नाव घेणं. या युक्तीचा साधा सोपा अर्थ असा की आपल्या पगारामध्ये थेट सरकारलाच आणून उभं करायचं. आपल्या लोकांना कोर्ट कचेरी आणि टॅक्स कर म्हटलं की जरा भीतीच वाटते, त्यामुळे हा पत्ता लय हुशारीने खेळायचा. जेव्हा कोणी पगार विचारतं तेव्हा चेहऱ्यावरती छान हसू ठेवून आदराने सांगायचं, काय सांगू काका, कंपनी पगार तर द्यायला बघतीये, पण माझ्यापेक्षा जास्त डोळा सरकारचाच माझ्या कष्टाच्या पैशावर असतो. महिन्याची तारीख झाली की सरकार आधी स्वतःचा वाटा कस्टम टॅक्स म्हणून कापून घेतं आणि माझ्या हातात फक्त उरलेला चौथा येतो. हे ऐकलं की विचारणारा माणूस एकदम गप्प होतो, कारण टॅक्सच्या कटकटी आणि कागदपत्राच्या भानगडीत कोणालाच पडायचं नसतं. समोरच्याला वाटतं, अरे पोराचा पगार सरकारच खातंय की काय. यामुळे त्यांचा मानही राखला जातो, आपल्या पगाराचा अचूक आकडाही लपून राहतो आणि समोरचा माणूस स्वतःहून विषय बदलून पळ काढतो. नंबर 4, गोल गोल उत्तर देणं. म्हणजे समोरच्याला नक्की आकडा सांगायचाच नाही, पण उत्तर असं गोलगोल द्यायचं की त्यांचा मानही राखला जाईल आणि त्यांना पुढे बोलायला जागाच उरणार नाही. जेव्हा कोणी लय खोदून पगार विचारतं तेव्हा चेहऱ्यावर छान नम्र हसू ठेवून म्हणायचं, काय सांगावं मावशी, आजकालच्या बाजारात माझ्या कामाला जो काय ठराविक पगार चालतो ना, नेमका तेवढाच पगार मिळतो हो. कंपनीचे कडक नियम आहेत आणि त्या नियमानुसार ते पगार अगदी वेळेवर आणि चांगला देतात. हे असं उत्तर ऐकल्यावरती विचारणारा माणूस चक्रावूनच जातो, कारण आपण पगार चांगला आहे असंही म्हणतो आणि नक्की किती आहे हे पण लपवून ठेवतो.
समोरच्याला समजतं की पोरगा लय शहाणा आणि हुशार आहे. तो आदराने बोलतोय पण मर्माची गोष्ट सांगत नाही. त्यामुळे नातेवाईक जास्त चौकशी न करता तिथेच गप्प बसतात आणि आपला पगारही गुपित राहतो. नंबर 5, भविष्यातील गुंतवणुकीचे कारण देणे. या युक्तीचा सरळ आणि साधा सोपा अर्थ असा की आपण लय हुशारीने समोरच्याला हे दाखवून देतो की आपण उधळपट्टी करणारे नाही, तर भविष्याची काळजी करणारे सुजाण माणूस आहोत. जेव्हा कोणी पाहुणा किंवा शेजारी पगार विचारतो तेव्हा अगदी आदराने आणि नम्रतेने सांगायचं, काय सांगावं मावशी, आजकालच्या जमान्याचा काही नेम नाही, म्हणून पगार बँकेत जमा झाला की मी त्यावरती मोठा हिस्सा लगेच पुढच्या भविष्यासाठी, पोराबाळांच्या शिक्षणासाठी, मुदत ठेव, FD किंवा चांगल्या योजनेत बाजूला काढून गुंतवून टाकतो. माझ्या स्वतःच्या हातात तर फक्त महिन्याभराच्या खाण्यापिण्याचा आणि रोजच्या खर्चापुरतेच मोजके पैसे ठेवतो. त्यामुळे नक्की आकडा सांगणं मलाच अवघड पडतोय हो. हे ऐकल्यावरती विचारणाऱ्या माणसाच्या मनात आपल्याबद्दलचा आदर अजून वाढतो. त्यांना वाटतं की पोरगा लय समजूतदार आहे, पैशाचा नीट विनिमय करतोय. मग ते पैशाचा आकडा विचारणं सोडून देतात आणि बेंबीच्या देठापासून तुझा विचार चांगला आहे बाबा असं म्हणून कौतुक करत गप्प बसतात. नंबर 6, विनोदावर नेणे. समोरच्याच्या गुगली बॉलवर आपण असा काही षटकार मारायचा की वातावरण एकदम हसत खेळतं झालं पाहिजे आणि आपला पगारही गुपित राहिला पाहिजे. जेव्हा कोणी नातेवाईक गंभीर होऊन पगार विचारतात तेव्हा आपण अजिबात चिडायचं नाही. चेहऱ्यावर छान खटाळ हसू आणायचं आणि लय आदराने गमतीत म्हणायचं, का हो काका एवढी चौकशी करताय, म्हणजे माझ्यासाठी काय एखादं छान स्थळबीळ बघितलं की काय? किंवा मावशी पगार तर एवढाच आहे की घरची चूल सुखात पेटतीये, पण अंबानींच्या पंक्तीला शेजारी बसून जेवायला अजून जरा वेळ लागेल बरं का. हे ऐकल्यावरती तिथं हसा पिकतो आणि वातावरणाचा ताण एकदम हलका होतो. समोरच्यालाही समजून चुकतं की पोरगा लय रसिक आणि दिलदार माणूस आहे. तो आदराने बोलतोय पण मर्माची गोष्ट गमतीत टाळतोय. मग ते जास्त खोदून विचारत नाहीत आणि हसत हसतच तो विषय तिथल्या तिथे संपवून जातो. नंबर 7, थेट पण नम्रपणे नकार देणे. आपली मर्यादा आपणच आखायची, पण तीही समोरच्याला मान देऊन. जेव्हा आपल्याला आपला पगार कोणालाच सांगायचा नसतो तेव्हाच उगीच खोटे बोलण्यापेक्षा थेट पण लय नम्रतेने कंपनीच्या नियमांचं कुंपण घालायचं. पाहुण्यांनी विचारल्यावर चेहऱ्यावरती आदर ठेवून सांगायचं, काय सांगावं काका, आमच्या कंपनीचे नियम लय कडक आहेत हो. तिथे नोकरी करतानाच आम्हाला कागदावर लिहून घेतलंय की आपला पगार घरातल्या माणसांशिवाय बाहेर कोणालाही सांगायचा नाही. जर हा नियम मोडला तर थेट टोकरीवरती गदा येऊ शकते. कंपनीचा कायदा म्हणजे कायदा, त्यामुळे मी पगार सांगू शकत नाही, प्लीज वाईट वाटून घेऊ नका. हे ऐकल्यावरती समोरच्या माणसालाही समजतं की नोकरीचा मामला आहे, उगाच पोराच्या पोटावरती पाय नको यायला. या एकाच वाक्याने पाहुण्यांचा मानही राखला जातो, आपली शिस्तही दिसते आणि समोरचा माणूस शांतपणे विषय थांबवून गप्प बसतो. तर मंडळी, या होत्या 7 भारी आयडिया. शेवटी मला तुम्हाला एकच मोटिवेशनल गोष्ट सांगायची आहे. लोकांचं कामच आहे तुमच्या कामाची किंमत पैशात मोजणं, पण तुमची खरी किंमत तुमच्या बँक बॅलन्सवरून नाही तर तुमच्या कष्टावरून आणि तुमच्या जिद्दीवरून ठरते. आज जे लोक टोमणे मारतात ना, त्यांना शब्दांनी उत्तर देऊन आपली ऊर्जा वाया घालू नका. शांत राहा, मेहनत करा आणि तुमचं यश इतकं मोठं असू द्या की उद्या तुमचा पगार विचारण्याची त्यांची हिंमतच झाली नाही पाहिजे. तुमची वेळ अशी आणा की लोकांनी तुमचा पगार नाही तर तुमचा वेळ मागितला पाहिजे. तुम्हाला या 7 पैकी कोणती युक्ती सगळ्यात जास्त आवडली आणि तुमच्या नात्यात एखादा असा माणूस आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या मराठी चॅनलला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.